नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF 19 कुसळगाव ची 2024-25 ची जी नवीन वॅकन्सी येणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये किती जागा असणार आहे ते आपल्याकडे जे नोटीस आहे, जे पत्र आहे मित्रांनो, ते आपल्याकडे आलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, किती जागावर भरती येणार आहे कुसळगाव SRPF ला गट क्रमांक 19 ला आणि कोणत्या कास्टच्या किती जागा राहणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा। नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला एकदा दाखवतो बघा। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं बघू शकता तुम्ही। आता हे तुम्हाला 2 मिनिटं हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथं दिसेल। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात। बघा, इथं तुम्हाला दिलेलं पण आहे मित्रांनो। इथं बघा समादेशक राज्य राखीव बल गट पोलीस बल गट क्रमांक 19 कुसळगाव कॅम्प दौंड सन बघा, इथं सन पण दिलेलं आहे बघा, 2024-25 पोलीस शिपाई मधील रिक्त जागा बघा, सन 2024-25 पोलीस शिपाई मधील रिक्त जागा। तर बघा, अशा प्रकारे इथं रिक्त जागा दिलेल्या आहेत। कोणत्या कास्टच्या किती रिक्त जागा आहेत ते तुम्हाला एकदा सांगतोय बघा। तर बघा, अशा प्रकारे एकूण ज्या टोटल जागा आहे मित्रांनो, इथं 293 जागा इथं वर भरती येणार आहे कुसळगाव SRPF ला। 293 जागांवर इथं जे आहे मित्रांनो ती भरती येणार आहेत। कोणकोणत्या कास्टचे किती जागा राहणार आहेत ते पण तुम्हाला सांगतोय बघा। तर बघा, अशा प्रकारे इथं जागा दिलेल्या आहेत मित्रांनो। तर बघा, इथं बघा रिक्त पदे बघा, SCच्या इथं 38 रिक्त पदे मित्रांनो, त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये SCच्या बघा, तर अशा प्रकारे बघा, सर्वसाधारण 22 जागा आहेत SCच्या आणि महिलांच्या इथं एक पण जागा नाही आहेत। महिलाच्या जागा SRPF ला राहत नाहीये। आणि खेळाडूच्या इथं 2 जागा आहे मित्रांनो आणि प्रकल्पग्रस्ताच्या 2 जागा आहेत आणि भूकंपग्रस्तची 1 जागा आहे मित्रांनो। माजी सैनिकच्या इथं 6 जागा आहेत आणि अंशकालीन पदवीधर याच्या 2 जागा आहेत मित्रांनो आणि पोलीस पाल्याच्या इथं 1 जागा आहे पोलीस पाल्याची आणि जे होमगार्ड आहे गृहरक्षक दल त्याचे 5% आरक्षण असतो त्यांना इथं 2 जागा इथं त्यांच्या दिलेल्या आहेत। टोटल इथं SC कॅटेगरीच्या 38 जागा आहेत, ते तुम्ही बघू शकतात। आता बघा, पुढची जी कास्ट आहे बघा, पुढची कास्ट तुम्हाला सांगतो STच्या सांगतो बघा। तर बघा मित्रांनो, STच्या जागा बघू बघा। STच्या इथं टोटल 21 जागा राहणार आहे ST कॅटेगरीच्या। त्याच्यामध्ये सर्वसाधारण 13 जागा आहेत ST कॅटेगरीच्या आणि त्याच्यामध्ये बघा खेळाडूची 1 जागा आहे मित्रांनो आणि प्रकल्पग्रस्तीची 1 जागा आहे। भूकंपग्रस्ताची इथं कोणती एक पण जागा नाहीये दिलेली। माजी सैनिकाच्या 3 जागा आहेत मित्रांनो, अंशकालीनच्या इथं 1 जागा आहे आणि पोलीस पाल्याची 1 आणि होमगार्डची इथं 1 जागा इथं त्यांनी दिलेली आहे बघा। अशा प्रकारे ST कॅटेगरीची तुम्हाला मी जागा सांगितलेली आहे बघा। तर आता बघा, विजय कॅटेगरीच्या पण इथं जागा दिलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। विजय कॅटेगरीच्या टोटल 9 जागा आहे मित्रांनो, सर्वसाधारण 8 जागा आहेत मित्रांनो आणि 1 माजी सैनिकाची आहे। टोटल इथं 9 जागा मित्रांनो विजय या कॅटेगरीच्या इथं दिलेल्या आहेत बघा। अशा प्रकारे विजयच्या होत्या मित्रांनो। आता NTBच्या जागा बघा, NTBच्या तुम्हाला सांगतोय बघा एकदा। तर बघा, NTBच्या जागा बघू आपण। NTBच्या इथं टोटल जागा 7 आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये बघा सर्वसाधारण 6 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये बघा सर्वसाधारण 6 आणि माजी सैनिकाची 1 जागा आहे मित्रांनो। अशा प्रकारे इथं टोटल 7 जागा इथं तुम्हाला इथं माजी NTB या कॅटेगरीच्या तुम्हाला इथं SRPF कुसळगाव 19 ला तुम्हाला इथं दिसेल। आता बघा, NTCच्या जागा जर विचारात घेतल्या मित्रांनो, तर NTCच्या जागा इथं टोटल 10 जागा दिलेल्या आहेत। 10 जागेवर NTD या कॅटेगरीची इथं भरती येईल मित्रांनो बघा। तर 10 जागा कोणकोणत्या बघा, सर्वसाधारण इथं 4 जागा दिलेल्या आहेत आणि 1 खेळाडूची 1 जागा आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तची 1 जागा आहे मित्रांनो आणि माजी सैनिकाच्या इथं 2 जागा आहेत, अंशकालीनची 1 जागा आहे मित्रांनो आणि होमगार्डची इथं 1 जागा आहे। टोटल इथं 10 जागा दिलेल्या आहे मित्रांनो NTCच्या बघा। अशा प्रकारे तुम्हाला NTCचं सांगितलंय। आता बघा, NTDचं जर आपण विचारात घेतलं मित्रांनो, तर NTDचं बघा एकदा बघून घेऊ। तर NTDच्या इथं टोटल 6 जागा आहे मित्रांनो। आता बघा कोणकोणत्या जागा आहेत बघा। NTDच्या इथं 6 जागा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारण 5 जागा आहे आणि 1 जी जागा आहे मित्रांनो ती बघा इथं माजी सैनिकाची 1 जागा आहे। अशा प्रकारे टोटल इथं 6 जागा इथं NTDच्या बघा। अशा प्रकारे आता बघा, SBCच्या इथं बघा, SBCच्या पण जागा दिलेल्या आहेत। SBCच्या इथं 6 जागा आहे मित्रांनो। कोणकोणते आहे बघा, SBCच्या इथं 6 जागा आहेत, सर्वसाधारण 5 जागा आहे मित्रांनो आणि 1 इथं माजी सैनिकाची। अशा प्रकारे टोटल इथं SBCच्या इथं 6 जागा इथं दिलेल्या आहेत बघा। आता बघा, OBCच्या मित्रांनो, OBCच्या सर्वात जास्त जागा असतात मित्रांनो। तर बघा, OBCच्या जागा टोटल इथं 56 जागा OBCच्या मित्रांनो। OBC कॅटेगरीच्या सर्वसाधारण इथं 33 जागा आहेत बघा आणि 3 जागा मित्रांनो इथं खेळाडूच्या आहेत आणि 3 जागा इथं प्रकल्पग्रस्ताच्या आहे, 1 जागा इथं भूकंपग्रस्ताची आहे मित्रांनो। माजी सैनिकाच्या 8 जागा आहे मित्रांनो, अंशकालीनच्या इथं 3 जागा आहेत आणि पोलीस पाल्याच्या इथं 2 आणि होमगार्डच्या इथं 3 जागा आहेत। अशा प्रकारे टोटल इथं 56 जागा OBC कॅटेगरीच्या SRPF कुसळगाव गट क्रमांक 19 ला इथं दिलेल्या आहेत बघा। अशा प्रकारे होती मित्रांनो OBCच्या। आता बघा, आता SEBCचे पण वॅकन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो। 29 वॅकन्सी इथं मित्रांनो SEBCच्या आहे बघा। SEBCच्या इथं 29 वॅकन्सी दिलेल्या आहेत। 19 वॅकन्सी बघा, सर्वसाधारण 19 आहे मित्रांनो आणि महिलांची इथं बघा, महिलांच्या इथं वॅकन्सी नसतात मित्रांनो। खेळाडूची 1 जागा आहेत
आणि प्रकल्पग्रस्तची एक जागा आहे मित्रांनो, भूकंपग्रस्तची एक जागा, माजी सैनिकाच्या इथं 4 जागा आहेत आणि अंशकालीन पदवीधरच्या एक जागा आहे मित्रांनो आणि पोलीस पाल्य एक आणि गृह म्हणजेच होमगार्ड याच्या एक जागा आहे. टोटल 29 जागा इथं दिलेल्या आहेत. बघा SRPFला 19 गट क्रमांक 19ला इथं अशा प्रकारे बघा SEBCच्या जागा होत्या. आता EWHच्या बघा, EWHच्या पण इथं तुम्हाला SEBC आणि EWHच्या तुम्हाला सारख्याच जागा दिसतील बघा. त्याच्या पण इथं 29 जागा दिलेल्या बघा. सर्वसाधारण 19 जागा आहे मित्रांनो आणि एक जागा इथं खेळाडूची एक जागा, प्रकल्पग्रस्त एक जागा, भूकंपग्रस्त, माजी सैनिकाच्या 4 जागा आहेत आणि अंशकालीनची एक आणि पोलीस पाल्य एक आणि होमगार्डची एक इथं जागा आहेत. अशा प्रकारे टोटल इथं 29 जागा इथं तुम्हाला इथं EWHच्या इथं दिसतील बघा. अशा प्रकारे आता बघा, आता ओपनच्या जागा बघू आपण. तर बघा मित्रांनो, आता ओपनच्या जागा सांगतो तुम्हाला. ओपनच्या इथं सर्वात जास्त इथं ओपनच्याच जागा मित्रांनो बघू शकता तुम्ही. ओपनच्या इथं टोटल इथं 82 जागा दिलेल्या आहे बघू शकता तुम्ही. 82 जागा इथं ओपनच्या दिलेल्या आहे मित्रांनो. सर्वसाधारण इथं 50 जागा आहेत सर्वसाधारण आणि इथं बघा खेळाडूच्या इथं 4 जागा आहेत मित्रांनो, प्रकल्पग्रस्तच्या इथं 4 जागा आहेत, माजी सैनिकाच्या इथं भूकंपग्रस्तच्या इथं 2 जागा आहेत आणि माजी सैनिकाच्या इथं 12 जागा आहे मित्रांनो. माजी सैनिकाच्या अंशकालीनच्या इथं 4 जागा आहेत मित्रांनो, पोलीस पाल्याच्या 2 आणि होमगार्डच्या इथं 4. अशा प्रकारे टोटल 82 जागा इथं तुम्हाला जे ओपनच्या इथं तुम्हाला जनरलच्या इथं SRPF गट क्रमांक 19 कुसडगावला तुम्हाला बघण्यात भेटेल. तर बघा टोटल जर जागा आपण विचार घेतला मित्रांनो, तर टोटल जागा इथं तुम्हाला एकदा सांगतो बघा. टोटल जागा इथं 293 जागांवर इथं टोटल भरती येणार आहे बघू शकता तुम्ही. टोटल इथं 293 जागा आहेत बघू शकता तुम्ही. 293 जागांवर इथं तुम्हाला SRPF कुसडगावला यंदाच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला बघण्यात भेटेल. आता कास्टनुसार मी तुम्हाला सर्व जाहिरात सांगितलं, कास्टनुसार तुम्हाला सर्व जागा मी सांगितलेल्या मित्रांनो. अशा प्रकारे बघा कुसडगावची इथं आपल्याकडे माहिती आलेली आहे, तशा प्रकारे मी तुम्हाला दिलेली आहेत मित्रांनो. आणि ज्या नंतरच्या आता जे पण SRPFचे गट आहे किंवा मग जे पण जिल्ह्यांच्या इथं माहिती येतील, मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ बनवून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर तुम्हाला देत राहील. तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल मित्रांनो तर चला मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.